नाशिक तपोवन वृक्षतोड एनजीटी स्थगिती कायम आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोडीचा प्रस्ताव आहे। पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा प्रस्तावाला तीव्र विरोध आहे। पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध कायम असेल। वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्टपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, तर तपोवनातल्या या वृक्षतोडीवरती अतिशय महत्त्वाची सुनावणी होईपर्यंत या वृक्षतोडीवर निर्बंध कायम असतील, काय अधिक माहिती? या तपोवनाच्या मुद्द्यावरती महापालिकेच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत। या सगळ्या संदर्भात एका याचिकाकर्त्यांनी नाशिकच्या तपोवनमधील जे आहेत वृक्षतोडीच्या मुद्द्यावरती याचिका दाखल केली होती आणि त्याच याचिकेवरती सुनावणी दरम्यान हे संपूर्ण जे वृक्षतोडीवरची स्थगिती आता 14 ऑगस्ट पर्यंत राष्ट्रीय हरित लवादाने हे कायम ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मागच्या काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या तपोवन परिसरातील काही वृक्ष तोडून इथे साधुग्राम हे तयार करण्याचा जो निर्णय आहे तो महापालिकेने घेतलेला होता आणि या सगळ्या वृक्ष तोडीला मोठ्या प्रमाणात विरोध हे कुठेतरी नाशिकमध्ये झालं, अनेक आंदोलनं झाली आणि त्यानंतर हा सगळा जो प्रकरण आहे तो राष्ट्रीय हरित लवादाकडे गेला आणि त्यानंतर तिथे 2 सुनावणी झाली। आता काल सुद्धा या सगळ्या संदर्भात सुनावणी झाल्यानंतर आता या सगळ्या मुद्द्यावरती 14 ऑगस्ट पर्यंत तपोवनमधील जे एकूणच वृक्षतोडीला जी स्थगिती आहे ते राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हे कायम ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळतं। निश्चित किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून माहिती हवी आहे।